मित्रांनो, तुम्ही एका चांगल्या जॉबच्या शोधात आहात, यशस्वी करिअर करायचं आहे, तर एक जबरदस्त माहिती माझ्या हाती लागली आहे. भारतामधलं AI मार्केट 2027 पर्यंत 17 बिलियनचं होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे दरवर्षी 25% ग्रोथ होती आहे. त्यामुळे क्रेझी डिमांड आहे, भरपूर मागणी आहे. पण कॅच असा आहे की भारतामध्ये 1 मिलियन AI प्रोफेशनलची जरूरत आहे आणि भारतामध्ये ते अवेलेबल नाही आहे. कंपन्यांना कॅन्डिडेट मिळत नाही आहे, कारण की बघा आपल्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये AI रिलेटेड काही शिकवलं गेलं नाही आहे आणि त्यामुळे भरपूर लोकांची गरज आहे. तुम्ही बघा चायना झालं, US झालं, नवीन नवीन AI टूल दररोज मार्केटमध्ये आणतोय. पण भारत कुठे आहे? भारतात काहीच नाही आहे, कारण की लोकांकडे ते स्किलच नाही आहे. पण विचार करा, हे जर स्किल्स तुमच्याकडे आलं तर किती जबरदस्त या 1 मिलियन मध्ये तुम्ही जागा मिळू शकताय. महत्त्वाचं म्हणजे चांगली सॅलरी, कारण की बघा AIचं स्किल तुमच्याकडे असेल तर ॲव्हरेज पॅकेज 20 लाखांचं मिळतं आणि जर चांगलं स्किल्स आहे तर 40 लाख रुपयांपर्यंत पॅकेज मिळू शकताय. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे कुठलेही IIT वगैरे न जाता तुम्हाला हे भारी पॅकेज मिळू शकतंय. आता अनेकांना वाटेल हे कसं काय शक्य आहे, अनरिअल आहे. पण तुम्ही यूट्यूब झालं, इंस्टाग्राम झालं, फेसबुक झालं, भरपूर प्लॅटफॉर्मवर एक नाव ऐकलं असेल, मिराई स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी. हे काय तर भारतातलं पहिलं नेक्स्ट जेन AI टेक कॉलेज आहे. त्यामध्ये रिअल स्किल झालं, मेंटरशिप झालं आणि जॉब ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला मिळतात. कारण की जसं मी तुम्हाला सांगितलं, भरपूर डिमांड आहे आणि तीच आपल्याकडे असल्यामुळे इझिली आपल्याला जॉब मिळणं सोपं होतं. आता तुम्ही म्हणाल यार या कॉलेजमध्ये असं काय, तर बघा ट्रॅडिशनल कॉलेज काय असतं, जसं की आपण ग्रॅज्युएशन करतो, इंजिनिअरिंग करतो, मग तेच जे आम्ही 5-7 वर्षापूर्वी शिकलेलो आहे तेच तुम्ही आज शिकतात. आणि जे तुम्ही 4 वर्ष शिकणार आहात त्यामध्ये दुनिया बघा किती बदलली असेल. मागच्या 3 वर्षामध्ये AI कुठल्या कुठे पोहोचलाय आणि आपल्याला त्यातलं काहीच शिकवलं जात नाहीये. म्हणजे जुने पारंपरिक कॉलेज आहे त्यापेक्षा हे वेगळं काय, कारण की पहिल्या दिवसापासून AI प्रोजेक्टवर आपल्याला काम करायला शिकवलं जाणार आहे. पहिल्या सेमिस्टरमध्ये नेटफ्लिक्स स्टाईल रिकमेंडेशन इंजिन तुम्ही बनवू शकताय, स्वतःचा ChatGPT बनवू शकताय, भरपूर साऱ्या AI टूल्स तुम्ही स्वतः क्रिएट करू शकताय, कारण की पहिल्या सेमिस्टरमध्ये शिकवलं जातं. आणि जर आपण भारतीय बाकीचे कॉलेजेस बघितलं तर त्यामध्ये 3 वर्ष नुसतं आपल्याला थेअरी शिकवली जाते, रट्टा तेच बोरिंग शिकवलं जातं आणि 4थ्या वर्षी आपल्याला प्रॅक्टिकल शिकवलं जातं. आणि आजची जर डिमांड आपण बघितली कंपन्यांची तर त्यांना ते नको आहे, त्यांना डायरेक्ट पाहिजे भाऊ काय प्रॅक्टिकल अनुभव आहे, कुठल्या प्रोजेक्टवर काम केलंय, कुठलं टूल तू बनवू शकतोय, आणि ते आपल्याकडे नसतं. त्यामुळे कॉलेज करा, त्यानंतर पुन्हा AI शिका, मग इंटरव्ह्यू द्या, इंटरव्ह्यू कसं द्यायचा ते शिका, आणि यात खूप वेळ वाया जातोय. त्यामुळे अनेक जण शिक्षित असून सुद्धा जॉब नाही, कारण की मार्केटची डिमांडच वेगळी आहे आणि ती डिमांड पूर्ण करण्यासाठी आणि हे आपल्याला AI शिकलंच पाहिजे. आणि बाकीच्या कॉलेजेसमध्ये जे होत नाही ते इथे होते, आपल्याला मेंटॉरशिप मिळते 1 to 1. म्हणजे बघा तुम्ही जे पण कोडिंग वगैरे करणार आहे, जे पण टूल करणार आहात ते डायरेक्ट जे गुगल झालं, मायक्रोसॉफ्ट झालं, Amazon झालं, यामध्ये जे काम करतायत ते तुमचा कोड रिव्ह्यू करताय, गुगल सर्च इंजिन ज्यांनी केलंय त्यांच्यातर्फे तुम्हाला मार्गदर्शन मिळतं, मेंटरशिप मिळतं. त्यामुळे जॉब मिळवणं सोपं जातं. जर बघायला गेलं आपण जर हे स्किल इथून शिकून घेतोय तर आपल्याला सॅलरीज म्हणजे पॅकेज बघायला गेलं तर 25 लाख ते 40 लाखांपर्यंत पॅकेज मिळतं. कॉलेज पूर्ण होऊन जॉबची वाट न बघता 3ऱ्या वर्षापासूनच आपल्याला पेड इंटर्नशिप मिळते, जेणेकरून आपल्याला प्रॅक्टिकल कामाचा अनुभव पण मिळतो. आणि महत्त्वाचं म्हणजे 100% प्लेसमेंट सपोर्ट मिळतो. 20+ करिअर मेंटॉर्स आहे, जे आपल्या रेझ्युमे झालं, मॉक इंटरव्ह्यू झालं, करिअर प्लॅन झालं, हे आपल्या नीड नुसार आपल्याला समजून सांगतात. आणि बघायला गेलं तर हे AI शिकून भरपूर सारे जण आहे जे गुगल झालं, मेटा झालं, Amazon झालं, रोबोटिक झालं, हेल्थ केअर झालं, फिनटेक झालं, यांसारख्या मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम करताय. त्यामुळे ट्रेडिशनल शिकण्यापेक्षा AI शिकणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मिराईचा जो कॅम्पस आहे तो पण टेक कॉलेजचा फील देतो, बोरिंग बिल्डिंग्स नाही, कारण की पहिल्याच वर्षी आपल्याला यांच्याकडनं फ्री मॅकबुक मिळतो, रोबोटिक किट्स मिळतं, अल्ट्रा मॉडर्न लॅब्स मिळतं, व्हिज्युअलायझेशन सिम्युलेशन मिळतं, सगळं काय आपल्याला मिळतं. चांगले हॉस्टेल्स आपल्याला मिळतात, जेणेकरून बघायला गेलं तर जी नीड आहे ती फुलफिल होते. आणि महत्त्वाचं म्हणजे अनेक जण पैशाअभावी त्यांचं शिक्षण पूर्ण करू शकत नाही, तर यांच्याकडे 100% पर्यंत स्कॉलरशिप मिळते. मिराई मेरिट बेस अँड नीड बेस्ड स्कॉलरशिप मिळते. एंट्रन्स टेस्ट असते, त्यामध्ये जर तुम्ही चांगले मार्क मिळाले ते 100% तुम्हाला स्कॉलरशिप मिळते. त्यामुळे टेन्शन काय, तुम्हाला जर स्कॉलरशिप मिळाली तर तुम्ही इथे इझिली शिक्षण घेऊ शकताय विदाऊट पैशांच्या अडचणीशिवाय. आणि हे कॉलेज असं तसं कोणी बोलवलं नाही, जे इंडस्ट्री एक्सपर्ट आहे, जसं तुम्ही ते बघू शकताय. अर्पित सारडा आहे जे JP मॉर्गनचे आहे, त्यानंतर कार्तिक माथुर झाले जे को फाउंडर आहे कोडिंग ब्लॉक्सचे, आणि वरुण कोहली
कोहली फाउंडर आहे कोडिंग ब्लॉकचे. यांनी हे AI पॉवर कॉलेज बनवलंय कारण की यांना माहिती ना की इंडस्ट्रीची डिमांड काय, कंपन्यांना कुठले कॅन्डिडेट पाहिजे आहे, ते जर आपण शिकवलं तर लोकांना लगेच जॉब मिळू शकतात. त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण की तुम्ही कुठलंही शिक्षण घेत असाल, कारण की आता ऍडमिशन प्रोसेस चालू आहे, तर घरच्यांना सांगा ते पारंपरिक शिकण्यापेक्षा असं काहीतरी AIचं आम्हाला शिकलं पाहिजे. आता तुमचा प्रश्न असेल पण हे शिकायचं कसं, तर अगदी सोपी प्रोसेस आहे. तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय. यामध्ये काय करायचंय, सगळ्यात आधी तुम्हाला अप्लाय करायचं, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये फर्स्ट कमेंट मध्ये टाकली आहे. त्यानंतर तुमची एक टेस्ट होते, यस इथे एक टेस्ट होते, ती जर तुम्ही पास केले, चांगले मार्क पडले तर तुम्हाला स्कॉलरशिप तर मिळतेच. प्लस तुम्हाला इथे तुमची जर्नी स्टार्ट करण्यासाठी ऍपल मॅकबुक मिळतो. महत्वाचं म्हणजे ही टेस्ट आपण घर बसल्या आपल्या लॅपटॉप वरून देऊ शकतोय. यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय, तर फक्त तुम्ही 12वी पास आहात, PCM मध्ये 50% तुम्हाला मार्क पडले, त्यापेक्षा जास्त आहे, तुम्ही इझिली अप्लाय करू शकताय. 60 प्रश्न असतात, त्यासाठी 120 मिनिटं आपल्याला मिळणार आहे, ज्यामध्ये AI लर्नेबिलिटी झालं, ऍप्टिट्यूड झालं, रेझोनिंग झालं, यांसारखे टॉपिक असतील. स्कोरिंग कशी असते तर 3 बरोबर आणि 1 चुकीचं उत्तर या प्रकारे असतं. तर घाई करा, अप्लाय करायची शेवटची तारीख 15 जुलै आहे आणि 16 जुलैला तुमची एक्झाम असणार आहे. महत्वाचं म्हणजे हे सगळ्यांनाच ऍडमिशन देता असं नाही, जे चांगले मार्क पडतील, चांगले स्कोर पडतील, त्यातल्या 20% लोकांना सिलेक्ट केलं जातं. त्यामुळे घाई करा. तुम्हाला जर इंडस्ट्री सोबत प्रवास ज्या दिशेने जातोय त्यासोबत तुम्हाला व्हायचं असेल, चांगलं प्रोफेशनल करिअर करायचं असेल, कारण की अनेकांचं कन्फ्युजन आहे. जॉब अपडेट मी डेली तुमच्यासाठी आणतोच, मी गव्हर्नमेंट असो प्रायव्हेट असो, पण मग त्यासाठी किती 3 लाख 2 लाख 2.5 लाख असे पॅकेज देत आहे विप्रो वगैरे कंपन्या. पण जर का हे AI स्किल आपण शिकून घेतलं, चांगले एक्सपर्ट झालो, तर हाय सॅलरी मिळू शकतो, चांगली लाईफस्टाईल मिळू शकतोय. त्यामुळे नक्की तुम्ही हे ट्रेंडिंग स्किल शिकलं पाहिजे. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकली आहे, कमेंट मध्ये टाकली आहे. तुम्हाला कुठलं टूल डेव्हलप करायला आवडेल, तुमचं काय ड्रीम आहे, नक्की कमेंट करा आणि नक्की एनरोल करा. आणि अशाच करिअर ऑपॉर्च्युनिटीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.